तुमचे मुलं सकाळी 7ला जातात, रात्री 10ला परत येतात, पैसे कमवतात, पण दुखी आहेत, चेहरा सुकलेला असतो. संसार काय सांगतो ते सांगतो तुम्हाला. का? तुम्ही त्या मुलाच्या पाठीमागं एवढे लागला ना. आम्ही जे कमवलं नाही ते मुलांनी कमावलं. मला तर कधी कधी असं वाटतं तो मुलगा नसतो, हमाल जन्माला आलेला असतो. यांच्या इच्छांचं ओझं त्या मुलाच्या पाठीवर टाकलेलं असतं. मी नाही करू शकलो, तू कर. अरे काय संसार शिकवता? त्याला आनंदी राहायला शिकवा, श्रेष्ठ व्हायला शिकवा. गडांचे काही शिष्य आहेत, त्यापैकी एकाला एकच मुलगा झाला. जे तुम्ही आज ज्ञानेश्वरी ऐकता, हरिपाठ ऐकता ना तुम्ही, करोडो रुपये ज्यांच्याकडे त्यांना हे शब्द ऐकायला मिळत नाहीत. या बाबतीत ते गरीब आहेत. काय मिळणार आहे त्यांना? विश्वसुंदरी बरोबर लग्न असेल, घर मोठं असेल, गाड्या चांगल्या असतील, हे काही मानसिक स्वास्थ्य देणारे नाहीत. शास्त्र राजा इया झालासी विशो. ज्ञान तुला ऐकायला मिळालं, हे पुण्याचं काम आहे. बहुत पुण्य केले तुआ. पूर्ण वारकरी संप्रदायाचा जो कणा आहे ना, ते पुण्य आहे. का संगत मिळाली, का रहस्य मिळालं, म्हणून वाल्मिकी रामायण असो नाही तर अर्जुन असो, पुण्य केलं तरच शक्य आहे. तो डाकू आहे, हा एक त्याचा पूर्वजन्म आहे. पण अंगावर वारुळ उठेपर्यंत साधना केली, पुण्य जमा केलं, हे त्याचं पुण्य आहे, जे रामायण त्याच्या मुखातून आलं. शब्द त्यांच्या तुकोबारांच्या काळ काय होतं? तुकोबारांची भाषा फार गोड आहे. संस्कृत भाषा आम्हा कैशी, आम्हाला कोण संस्कृत शिकवते? नाही आमच्याकडे संस्कृत. आणि तुकोबाराचे सगळे अभंग संस्कृतनिष्ठ आहेत. एखादं स्तोत्र असावं, त्या स्तोत्राप्रमाणे तुकोबारांचे अभंग आहेत. श्री अनंता, मधुसूदना, पद्मना, हे नावं सुद्धा आठवत नाहीत लोकाला. त्याच्यावर अभंग करतात जगद्गुरु तुकोबाराय. साधी गोष्ट नाही आहे ती. आतून ज्ञान प्रकाशित झालं, भाव चांगला आहे. आतून ज्ञान, काय कारण असेल याचं भाव चांगला असण्याचं? नामावर भाव आहे, तर भावातून नाम आहे. अंतःकरण ज्याचं चांगलं आहे, त्या जमिनीमध्ये पेरलेलं उगवतं. हे काही नवीन सांगायला पाहिजे असं नाही. ज्याची बुद्धी चांगली, श्रद्धा चांगली, अंतःकरण चांगलं, ऐकल्याबरोबर त्याच्या अंतःकरणात भाव उमलतात. आणि श्रद्धा नसताना जर तुम्ही ऐकलं ना, फक्त ऐकलंच, जर जागे असला तर. नाही तर लोकांनी बोलवलं, चांगला विषय आहेत, कुठे कुठे विनोद होतो, हसायला मिळतं, नवीन, हे चुकीचं आहे सगळं. भाव चांगला असला पाहिजे. नाही बरोबर, भाव चांगला आहे, पण रामकृष्ण उच्चार का? एक प्रकरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये बरं का, नाम का श्रेष्ठ आहेत, नामावर स्वतंत्र प्रकरण आहे. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव उत्पन्न झाल्यानंतर काहीच कळत नव्हतं. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ज्ञानोबाराय सांगतात. आणि कधी लक्षात ठेवा, ज्ञानोबारावर विश्वास ठेवा, सुप्रीम कोर्ट येते, त्याच्यावर शंका नाही घ्यायची. त्यांनी निर्णय दिला, त्याच्यानंतर कुठं अपील करता येणार? तसा अध्यात्मातले सगळे निर्णय ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आणि तिथं अपील करू नका त्याच्यानंतर. हे का, कसं, हे जमतच नाही. पूर्वी वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. आणि कानामध्ये, वेदामध्ये कथा आहेत, त्या कानामध्ये शब्द आले, तप करा, तप करा. तप म्हणजे काय? फक्त नामोच्चारण. अर्थ कळाला का? आपण स्मरण लक्षात ठेवा बरं का. नाम एक शब्द आहे, स्मरण एक शब्द आहे. नाम उच्चारल्याबरोबर स्मरण झालं पाहिजे, त्याला नामस्मरण म्हणतात. केवळ तोंडाने बोलणं हे नाम उच्चारण आहे, नाम स्मरण नाही. नामाबरोबर प्रतिमा उमटली पाहिजेत आपल्या हृदयामध्ये, आणि ती स्थिर होण्यासाठी पुन्हा नाव, पुन्हा नाव, पुन्हा नाव स्थिर राहते. तुम्ही तुमच्या घरातलं बघा,
लहान मूल आहे, त्याचं नाव ठेवले नारायण. नारायण म्हणलं की तुम्हाला खरा नारायण दिसणारच नाहीत, रांगणारा नारायण दिसणार. तो जो दिसतो ना त्याचं स्मरण नाव करून देतं तुम्हाला. नाम स्वरूपाचं स्मरण करून देतं. नाही मला स्वरूप नाही कळत, नाम स्वरूप प्रगट करतं. मागे एकदा विषय सांगितला होता, लक्षात असेल एका शब्दात सांगतो. ध्रुव ज्यावेळेस तपश्चर्या करत होता त्याला नारदांनी सांगितलं कोणी देव म्हणून येईल त्याला भाव देऊ नकोस. संत फार विचित्र आहेत बरं. साधना करणाऱ्याला साधकाला फार जपतात ते. काही सांगेल आणि जर तो म्हटला देव आहेत, जे रूप बाहेर आहे, खूप मोठा विषय आहे, अगदी संयमाने ऐका. जो देव बाहेर आहे तो तू मला आत डोळे बंद करून दिसला पाहिजे, तेव्हा मी तुला ईश्वर मानेल. याचं नाव आहे ईश्वर. जो आत दिसेल तोच बाहेर पाहिजे, जो बाहेर आहे तोच कुठे पाहिजे, आत पाहिजे. कथा आली भागवतामध्ये, शंख लावला गावाला. कुमार कुठेही न शिकलेला, गुरुकुलमध्ये न गेलेला. ज्ञानोबारांची ओवी किती सुंदर आहे पहा. मधुवणी ध्रुवासी गेले, कपोल शंखे शिवतले. शंखाने गाल शिवला. शंखाने गाल, तर याची स्पर्श कृपा म्हणतो आम्ही त्याला. साधू ज्यावेळेस डोक्यावर हात ठेवतो ना, तर साधूच्या हातातली शक्ती मेंदूत उतरत असते. जर तुमच्या डोक्यावर एखाद्या साधूने हात ठेवला आणि मेंदू बदलला नाही ना, तर असं गृहीत धरा तो साधू नाहीच. शक्तिपात म्हणतात त्याला. नुसता हात ठेवला चुकीचा आहे, आणि अशा माणसाचा हात ठेवून घेऊ नका, हे पण चुकीचं आहे. स्पर्श, भगवंताच्या हातातला शक्तियुक्त शंख शिवला आणि आतमध्ये रूप दिसायला लागलं. हे महत्वाचं नाही. वेद ज्याप्रमाणे स्तुती करतो, शब्द पुन्हा आहे का, वेद ज्याप्रमाणे ज्ञानयुक्त ज्ञान प्रधान स्तुती करतो, तसं तो कुमार वेदाच्या भाषेत बोलू लागला. नाही लक्षात आलं? वेदाच्या भाषेत ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, कपोल शंखे शिवतले, वेदाची मती ठेले, लागला बोलो. कुमार ज्याने कुठलाही अभ्यास केला नाही तो वेदाप्रमाणे वाक्य बोलू लागला. ना लक्षात येतं? कुमार. संस्कृतमध्ये श्लोक आहे, तुम्हाला कळणार नाही म्हणून सांगितला नाही. संस्कृतमध्ये प्रक्रिया आहे. योंत प्रविश्य मम वाच मिमाम प्रसोप्ताम, यो अंतः प्रविश्य. जो परमात्मा, अतिशय गंभीरतेने ओवी श्लोक ऐका. जो परमात्मा माझ्या हृदयात बुद्धीमध्ये शिरून यो अंतः प्रविश्य, माझी जी झोपलेली वाणी आहेत तिला तो जागे करतो. देव काय करतो तिला? कारण की अभंग बोलता यावेत, श्लोक बोलता यावेत, याच्यासाठी वाणी लागते. आपली वाणी व्यावहारिक आहेत, वैखरी आहेत, गळ्याच्या वर बोलली जाते. पोटातली वाणी झोपलेली, त्या वाणीला परावाणी असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही परावाणीतून बोलाल त्यावेळेस तुमचे शब्द या जगात अजरामर होतात. तुमचं चरित्र दोन्ही अजरामर होतं. म्हणून ध्रुवाची कथा आजपर्यंत सांगितली जाते. योंत प्रविश्य मम वाची इमाम प्रसुप्ताम संजीवयत्य खिलशक्तिधर स्वधामना. काय शब्द आहेत एक एक. मी हे ध्रुवासाठी नाही सांगितलं तुम्हाला. ध्रुवाने फक्त भगवंताची स्तुती केली शंख शिवल्यामुळे. वयाच्या 16 वर्षाच्या आत जगातलं सगळं ज्ञान, ज्ञानोबराय बोलतात, त्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श करा, तुम्ही उजळून जाल.
हा एकदा घडलेला चमत्कार नाही आहेत. ध्रुव आहेत, ज्ञानोबराय आहेत, भगवान भाष्यकार आहेत. 16 वर्षाच्या आत यांनी ग्रंथ लिहिलेत. नाही कळत लोकाला, त्यांचं मोठेपण मान्य करा, नाही तर नाही करा, तुमची इच्छा. मोठेपण मान्य केलं तर मोठे व्हाल. मोठ्याने अंगीकार, काल सांगितलं तुम्हाला, केला अंगीकार. भगवान तू केला अंगीकार, तुका म्हणे. तुकोबा म्हणतात माझा अंगीकार केला. गरिबाची पोरगी श्रीमंताच्या घरात सून म्हणून गेली, हिला अंगीकार म्हणतात. आता तिला रोजंदारीवर जायची गरज. मी तुमच्यासाठी बोलतोय. आज नाही उद्या सुख येईल, आज नाही उद्या सुख येईल. रोजंदारीवर चाललेच आहे तुम्ही. पण अजून सुख आलेलं श्रीमंतांनी स्वीकार केला नाही. का 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी सांगितली? प्रसाद येतो, मतीमध्ये अर्थ प्रकाशित होतात, अभ्यासावे लागत नाही. ज्ञानोबांनी 6व्या अध्यायामध्ये स्वतःचं चरित्र सांगितलंय. बाळपणीच सर्वज्ञता नावाची स्त्री बाळपणीच वरीत याते, पती म्हणून त्याचं वरण केलं जातं. मग ज्ञानेश्वरीमध्ये एवढं विभिन्न आहेत. पारधी कसा आहे, शिकार करायला जाताना काय काय घेऊन जातो त्याचं वर्णन आहे. ब्रह्मज्ञानी कसा आहे त्याचं वर्णन आहे. घरात राहणारी स्त्री कशी आहे त्याचं वर्णन आहे. राजा राजकारण करत असताना काय वापरतो त्याचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहेत. वर्तमान काळात जर तुम्ही गेला ना कोर्टामध्ये, तर स्टे घेऊन येता. तुम्ही आणता ना स्टे, एखाद्या कामावर अडकवण्यासाठी आणता किंवा खरोखरच आणता. मग स्टे म्हणजे काय, आहे तिथे थांबा, जसं आहे तसं ठेवा. ज्ञानोबांची ओवी 750 वर्षापूर्वी. ज्ञानेश्वरी एवढं सोपं हे, पुढचं ज्ञान येतं, हेच उत्तर आहे त्याचं. का आलं? ज्ञानोबांच्या टायमाची गोष्ट आहे, 750 वर्षापूर्वी. कुंठवी व्यवहार शब्द लक्षात ठेवा. राजज्ञा जेवी, राज आज्ञा, व्यवहार कुंठवी. कुंठवी म्हणजे स्टे, ठेवणे, थांबवणे. आज्ञा बरं का, राजा नाही, म्हणून त्याला स्टे ऑर्डर म्हणतात. ऑर्डर थांबवते. राजा आपलं काम करत असतो. राजाने अधिकार दिलेला असतो न्यायाधीशाला, त्या अधिकाराचा वापर करून काम थांबलं जातं. राजाज्ञा. कुंठवी व्यवहार. काय ज्ञानोबांचे असे, तर ते जर सांगितलं तर आपला हरिपाठ बाजूला राहायचा. का सांगतात ज्ञानोबराय? सामान्यातला सामान्य विषय सांगतात, वरचा विषय सांगतात. या दोघांचं मूळ आहे झोपलेली वाणी जागी करायची. आणि ती शक्तिपाताने होते. आणि शक्तिपात होण्यासाठी नामस्मरण लागतं. म्हणून भगवान शंकर जे शक्तीचे स्थान आहेत, त्यांचा मंत्र आहे हा. हरी 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 मंत्र हा. मनती जेवाच्या तया मोक्ष. अंतकरणाची योग्यता बनवणारं हे हरिनाम आहे. म्हणून ते नाम तपामध्ये परिवर्तित झालं पाहिजे. तो पहिला उपदेश ब्रह्मदेवाला दिला, तपाचा उपदेश. आणि मग ते नामस्मरण. एक ओवी सांगतो शेवटची, म्हणजे कळेल. विश्वसृजन योग्यता आली हात. विश्वसृजन नाम जप ब्रह्मदेवाने केला. म्हणून जगातलं कोणतंही कर्मकांड असू द्या, ज्यावेळेस तुम्ही घरप्रवेश करता, लग्न करता, कोणतंही काम करता, हरी शब्दाने त्याची सुरुवात होते. हरी ही ओम, इथून मंत्राला सुरुवात होते. जो मंत्राला सुरू करणारा हरी आहे, तो मंत्र आहे जो हरिपाठामध्ये गायला गेलेला आहे. आणि तो महान मंत्र ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या हातात दिलाय. ज्याने ज्ञानेश्वरी कळते, वाणी प्रभावित होते, गाथ्यासारख्या ग्रंथाची निर्मिती करता येते, हा अनुभव आहे तुकोबरायांचा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, नामचिंतन. म्हणून नारायण फळ वगैरे तुम्ही जर पाहिले ना, सगळे तेच आहेत. एका ठिकाणी वर्णन आलं नाही. गगनाहुनी वाढ काय नाम आहे.
नाम शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणून ब्रह्मदेवामध्ये पहिली योग्यता नामांनी आली, साधकामध्ये आले, संतांमध्ये आली. म्हणून हरिपाठाचा जो महत्त्वाचा, पण तो नाम उच्चार हा भावपूर्ण असावा, हा आपला विषय. नाम श्रेष्ठ आहेत हे हरिपाठात सांगण्याची गरज नाही. मग हरिपाठ आयुष्यभर करून, नामचिंतन करून आपली बुद्धी जागी का होत नाही? भाव. लक्षात आलं? भाव. म्हणून पहिला टप्पा आहे भावामधला. कळायचं असेल तरी भाव लागतो, एखादी गोष्ट नको असेल तर भाव लागतो. चोरी करायची आहे, तुमच्यात भाव आला नाही पाहिजे चोरीचा. चांगली गोष्ट करायची, भाव असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. भाव म्हणजे भावना नाही बरं का, पुन्हा सांगतो. नाही तर भावनेविना भक्ती म्हटले असते ज्ञानोबराय. ते भावनेविन म्हणत नाहीत. तुकोबारायांचं याच्यावरच एक अभंग आहेत, भावे गावे गीत, नुसते गीत गाऊ नये, पैशासाठी मुळीच नाही, प्रसिद्धीसाठी नाही. गाणं सुद्धा कसं असं, भावे गावे गीत, शुद्ध करून या भाव, अस्तित्व शुद्ध करून. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे सही करतो ना, तसा प्रकार आहे. जर तुला देव पाहिजे असेल तर तू भाव चांगला ठेव, नसेल तर गा, नसेल तर सगळं मिळेल जगातलं, सगळं मिळेल जगातलं, देव नाही मिळणार. म्हणून भक्ती पाहिजे असेल तर भाव आहे, ज्ञान पाहिजे असेल तर भाव आहेत. तुम्ही आज ज्ञानेश्वरी प्रवचनाला आला, काय बीडमध्ये कमी लोक आहेत? सगळे आले असते तर आपल्याला ज्ञानेश्वरी बंद करावी लागली असती, बसणार कुठे? पण नाही आले, हे तुमच्यावर त्यांनी उपकार केले. आले असते तर तुम्हाला ऐकू दिलेलं नसतं. भाव. मग म्हणजे भाव नाही का? ज्ञानोबरांची फार सुंदर सुंदर प्रक्रिया आहेत बरं का. जगाला आलेल्या प्रत्येक माणसाला अवयव दिलेत, बुद्धी दिली, मन दिली, तसा भावसुद्धा दिलेला आहे. त्याचं अस्तित्व आहे, ते अस्तित्व दिलेलं आहे त्याला. पण ते अस्तित्व विषयाच्या मागे लागतो, प्रसिद्धीच्या मागे लावतो, काय पाहिजे त्याच्या मागे लागतो. ज्याला परमार्थ करायचं नाही ते ऐकतच नाहीत. अर्थ कळाला तुम्हाला? ज्याला आनंद नकोय ऐकतच नाहीत. पैसा पाहिजे त्यांना, आनंद आम्ही विकत घेऊ, याला म्हणतात भाव. काय पाहिजे? बस पक्का बसल्या डोक्यामध्ये, जग पैशाने विकत घेता येतं, एक क्षण विकत घेता येत नाही हो. एक क्षण खूप मोठा झाला बरं का. ज्ञानोबरा एक छोटीशी ओवी सांगतात. आपण तुम्ही आम्ही शूटिंग चालली, सगळे लोक ऐकतायत, सगळं आहेत. ज्ञानोबराय म्हणतात हे असं आहे, मासी पाक पाकडी तवे हे सर आहे. हे हा जो दृष्टांत आहे ना, हा काळ समजून देणारा दृष्टांत आहे. हे जग किती मिनिटात संपतं? मिनिटात नाही, एका सेकंदामध्ये 10 वेळा मासी आपली पंख साफ करते, एका सेकंदामध्ये. तुम्ही मला विचार, मला तुम्ही केली का? हो, विज्ञानाने सांगितलं. तुम्ही जिथं विश्वास ठेवतात त्या गोष्टी आम्ही पण ठेवतो. एक सेकंदामध्ये किती वेळा पंख फडफड करते ती एकदा साफ करायच्या आत माणूस या जगात खलास. काय काही माणसं फार सुंदर बोलतात. रात्री आमच्याबरोबर बसला हो, त्यांनी घेतली, आम्ही घेतली, आणि सकाळी बातमी आली, गेला कधी कळलाच नाही, गेला कधी मासी पाख पाखडी तव हे जे तुमच्या पुढं दिसतंय सरे, खूप छान शब्द आहे, सरे संपून जातं. आणि जे देहवादी लोक आहेत ते देहात भाव ठेवतात. खूप गोड आहे. भाव, अस्तित्व आहे, अस्तित्व देहात ठेवतात, अस्तित्व मनात ठेवतात, अस्तित्व विचारा बुद्धीत ठेवतात. म्हणून वेगळे वेगळे पदार्थ आवडतात माणसाला. का? ज्याला देह आवडतो ना, तो देहावर प्रेमच करणार. कपडे वेगळे असणार, फॅशन वेगळे असणार. आधी मी कीर्तनात नाही सांगत, प्रवचनात नाही सांगत या गोष्टी.
पायात चपलीचा रंग, वरचा रंग, हे सगळं ते, पण देहाला मर्यादा आहे. अर्थ नाही कळला अजून. देहाला तरुण आहे तोपर्यंत. ज्ञानोबांची ओवी इतकी गोड आहे देहाच्या बाबतीमध्ये. परिमळ निघलिया पवना पाठी. नाही अजून गार्थ कळला. ही ओवी एवढी सोपी नाही. लगे पाठ असेल तुमच्या, हरिपाठही पाठ आहे. परिमळ जाऊ नये असं फुलाला वाटतं. कळालं का? परिमळ म्हणजे तारुण्य, सुगंध. फुलाचं जे तारुण्य आहे ना ते परिमळ आहे. आणि जोपर्यंत फुलात तारुण्य आहेत, सुगंध आहेत, तोपर्यंतच ते स्त्रीच्या डोक्यात असतं. समजलं? स्त्री फूल डोक्यावर कुठपर्यंत ठेवते? जोपर्यंत सुकत नाही. म्हणून कधी कधी काही तरुण स्त्रीच्या डोक्यात असतील. घमेंड करू नका. ज्ञानोबा म्हणतात तारुण्य तुम्हाला न विचारता जातं. परिमळ निघलिया पवना पाठी, मागे ओस फूल राहे दिठी. मी ही रोज ओवी पाहतो बरं का, रोज. ज्या फुलातलं तारुण्य गेले, सुगंध गेले, ते फूल कसं दिसतं? बोला ना. तुम्ही पाहता का ते फुलं सुकलेलं ना? किती म्हातारे माणसं सुकलेले आहेत. कोण आहेत हे? माऊली काही फुलावर बोलणार आहे का? आता हे जे फूल माझ्या समोर ठेवलेत, उद्या आणणार का तुम्ही याला? परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. देह तैसा. कधी कधी वयोवृद्ध नट जेव्हा टी व्हीवर येतात ना, तेव्हा मी पाहतो. मी हे नाही पाहत की ते काय आहेत म्हणून. मी हे पाहतो यांना किती वाईट वाटत असेल. काळ निघून गेला. जगावर, जगाच्या मनावर, तरुणीच्या हृदयावर राज्य गाजवणारे नट म्हातारपणी जेव्हा पाहतायत ना, त्यांच्यावर दया येते. ओस फूल ओस शरीर राहू नये माणसाने. अपमान करून. एक म्हातारा माझ्याकडे आला, मला म्हणतो शास्त्रीजी हल्लीची मुलं फार चुकीचं वागतात. मग काय घेणे का? कुणाची मुलं, कोणाचं कॉलेज, कोणाचं काही, ह्याला काही. पण ह्याला वाटलं मी पारमार्थिक आहे, मी त्याला सपोर्ट करेल, असं बऱ्याच लोकांना वाटतं. मी बघितलं त्याच्याकडे, 55-60 वर्षाचा होता. मी म्हटलं काय म्हणायचं काय? नाही, भारतीय संस्कृती धोक्यात आहे. हा कोण? याचा अस्तित्व मी ऐकून घेतो, बऱ्याच वेळा ऐकलं मी त्याचं. मला काय म्हणायचं तुला? काय नाही, हे कॉलेजचे हल्ली तरुण तरुणी किती चुकीचं वागतात. नाही अर्थ कळाला. संस्कृती तरुणाने नाही बिघडवली. राजकारणी असेल, व्यापारी असेल, भेसळ करणारे, हे काही एका ठिकाणी बिघडलेली जागा आहे का ती? याला कॉलेजच का दिसलं? मी त्याला सहज विचारलं, तुला असं वाटतं का रे की तुम्ही जरा लवकर जन्म घेतला, आत्ता जन्म घ्यायला पाहिजे होता? बरोबर आहे म्हणे शास्त्रीजी. आमच्या काळामध्ये एवढं स्वातंत्र्य, दुःख आहे तिच्या अंतःकरणामध्ये. मग त्याला ही ओवी सांगितली, परिमळ गेलिया. आता ते ओस कुणीच पाहत नाही. आणि आशाला जर अंकल म्हणलं ना, ओ काका जरा बाजूला सरका, तो सरकेल न सरकेल पण त्याचं डोकं सरकतं. देहावर प्रेम करणारी माणसं दुखी असतात. तरुण होण्याचा, नष्ट होण्याचा काही पर्याय नाहीत. लक्षात ठेवा. नाही हजार, अहो येथ नाही, तुकोबराय सांगतात, येथ नाही उरवालया होता. कृष्णाला राहता येत नाही, रामाला राहता येत नाही, राम राहत नाही. बोलो पुढे. हरामखोर राहतील का? ते पण जाणारच आहेत. 2 दिवस करतील. अहो कधी कधी तुम्हाला माहीत नाही, जर तुम्ही शांत बसला ना, तुम्हाला आपोआप तत्वज्ञान सुचतं.
ज्या रावणाला संपूर्ण जग शिव्या देतं, संपूर्ण जग, त्यांनी एक तांडव स्तोत्र लिहिलेलं आहे. इतकं छान, त्याच्यासारखं स्तोत्र पुन्हा लिहिता आलेलं नाही, कोणत्याही विद्वानाला लिहिता आलं नाही तसं स्तोत्र. इतकं गोड, एकाच श्लोकामध्ये ताल, स्वर, लय, साहित्य, तत्वज्ञान सगळे एका श्लोकामध्ये, आणि सगळे अलंकार एका श्लोकामध्ये. तो रावण जो सोन्याच्या नगरीमध्ये राहत होता, तो एकांतात ज्यावेळेस बसतो ना, काय शब्द आहे त्याचे. कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन. तुमचा चेहरा मला समजतो बरं का. आता रावण कळत नाही तर ज्ञानोबाराय काय करणार. रावण म्हणतो, माझ्या जीवनामध्ये असा दिवस केव्हा उजडेल जेव्हा मी पवित्र भागीरथी नदीच्या तीरावर, खळखळ वाहणारी पवित्र भागीरथी, तिच्या तीरावर एखाद्या गुफेमध्ये राहत निवास करत, हातामध्ये गंगेचं पाणी घेऊन शंकराला अर्पण करत असताना माझ्या डोळ्यातून भक्तीच्या भावना धारा वाहिल्या पाहिजेत, असं रावणाचे श्लोक आहेत. कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. इतके गोड आहेत ना. शिवेती मंत्र उच्चरण कदा सुखी भवाम्यहम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या शब्दाचा उच्चार करत मी कधी सुखी होईल, अशी तो शंकराला प्रार्थना करतोय रावण. शिवेती मंत्र उच्चरण कदा सुखी भवाम्यहम. मी कधी सुखी होईल. सोन्याच्या नगरीत राहणारा रावण, त्याला देखील कल्पना आहे शरीरावर विश्वास ठेवता येत नाही. राज्य असेल, धन असेल, किंचित कालोपभोग्यानी, शास्त्रकार सांगतात. काही काळ जेवण तयार केलं तुम्ही, काही काळ. मला तर हल्लीच्या लोकांना ना खूप वाईट वाटतं, मी मनापासून सांगतो. नावं बदललेली बरं का या पदार्थाची. आपण सगळे बसलेले चांगले लोक आहात. 2-4 दिवसाची शिळी भाकरी खाल का तुम्ही? बोला ना, अगदी तुम्ही टेन्शन घेऊ नका रेकॉर्डिंगचं. 2-4, 5-6 दिवसाची, 10 दिवसाची शिळी भाकरी खाल का तुम्ही? नाही खात का तुम्ही? बिस्किटं म्हणजे काय? अरे नाव बदललंय, शिळ्या भाकरीच आहेत द्या. खुशाल माझ्या समोर बोलता खात नाही म्हणून. सरळ सरळ खोटं बोलता तुम्ही. 6-6 महिने, 2-2 वर्ष बिस्किटं टिकतात, म्हणजे किती दिवस जुने आहेत ते. तुम्ही काय करता, एक्सपायरी बघता. अरे ती शिळ्या भाकरी द्या. ताज्या भाकरी खायला मिळणं भाग्याचं लक्षण आहे. प्रिझर्वेटिव्ह आहेत शरीर. आणि ज्या भाकरी एवढ्या दिवस, भाकरी म्हणजे काय, मैदा गहू याच्यापासून तयार केलेले बिस्किट, नाव बिस्किट. मला एका माझ्या मित्रांनी सुपर फूड आणले होते. काय आणले? सुपर फूड म्हणजे काय, गाजर, बीट, शेवग्याच्या शेंगा. नाव काय त्याचं? अरे हे आपल्या शेतात रोज उगवतात, कळत नाही, खात नाही म्हणून ते खावं लागतं. ज्ञान नाही तेने वाया गेले, ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. काय ज्ञान कशाला काय म्हणतात माहिती? गावरान सोडून दिलं आणि हायब्रिडच्या मागे लागले. ते आपल्या मागे लागले विदेशातले लोक, गावरान मिळावं. आपण त्यांच्या मागे लागलो. तिकडं थंडी असते 10-10 महिने. अहो तुम्ही जगणार सुद्धा नाही त्या देशामध्ये, अमेरिका असो नाही तर ब्रिटिश असो. सकाळी 10ला सूर्यप्रकाश येतो, सूर्य येत नाही, आणि 4 वाजता मावळतो. किती तास प्रकाश? रस्त्याच्या लाईटी कायम उघड्या आहेत. आणि मी बघितलेलं सांगतो, न अनुभवाला आलेलं सांगतो तुम्हाला. आणि कायम गारठा, -डिग्री, -10. इथं 4 दिवस सूर्य नाही उगवला तर लोक तडफडतात. काय झालं रे बाबा? भारत वेदरच्या बाबतीमध्ये, वातावरणाच्या बाबतीत जगात सगळ्यात भारी आहे भारत वातावरणाच्या बाबतीत. उन्हाळ्यात ऊन आहे, थंडीत थंडी आहे, आणि पावसाळ्यात
आणि लंडनमध्ये कधी जा छत्री घेऊनच निघा, त्याचा भरोसा नाही म्हणतात. मग राहता कशाला? कळालं तुम्हाला? वेदर तुमच्या शरीराला जगण्याचं ठिकाण, साधना करण्याचं ठिकाण, अध्यात्माचं ठिकाण म्हणून भारताचं नाव सगळ्या जगात आहे. सगळ्या जगात आहे. योग कोणी दिला? अध्यात्म कोणी दिलं? भारताने दिलं. तत्वज्ञान भारताने दिलं. काही दिवसांनी मान्य होईल. बरेचसे वैज्ञानिक लोक हळूहळू आता यायला लागले. जर अंतरिक्षमध्ये वरच्या स्टेशनला जर राहायचं असेल ना, अंतरिक्ष स्टेशनला योगा करावा लागतो. मग आम्ही काय सांगितलं होतं अगोदर 5000 वर्षापूर्वी पतंजलीनी? आपण आमचाच योगा, आणि ते लोक आम्हालाच शिकवतात. कोण दळभद्री झाला आता? आपलेच आपले नवीन सुपर फूड. अरे गावरान म्हणा ना त्याला. आणि जे कधी भारत शिळ्या भाकरी खात नव्हता, वैज्ञानिक लोकांनी सगळ्यांना शिळ्या भाकरी चारल्या. बिस्किट, प्रिझर्वेटिव्ह टाकलेले. अहो याच्या आता मला विषय नाही हा सांगायचा. आपण आपलं पतन करून घेतलं दुसऱ्याच्या नादी लागून. संतांची भाषा ज्ञान शिकवते, जीवनाचा उद्धार शिकवते. इंग्रजी विश्वास ठेवू नका म्हणून शिकवते. म्हणून भारतीय लोक जितके शिकत चालले, भाषा वाईट नाही हा, भाषेतून ज्ञान घ्या. कारण की मराठी माऊलीच्या भाषेमध्ये 56 भाषेचा केलासे गौरव. भाषेला नाव ठेवत नाही, पण जी भाषा ज्ञान देत नाही, शांती देत नाही, संस्कृती विसरायला लावते, त्या भाषेचा स्वीकार करताना विचार करा मनामध्ये. आपलं सुख हरवून बसाल, आपला भाव बदलायला कारणीभूत होईल. आणि जर ऐकलं नाही या लोकांनी लगेच बदलतात असं नाही. फार चांगल्या मनाचे असतात. आता सांगणारं कोणी राहिलेलं नाही. भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, तुमचं अस्तित्व शुद्ध आहे, शुद्ध करायची गरज नाही, फक्त ढग आडवे आलेले. सूर्य झाकला जात नाही, ढगामुळं काही काळ दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात शुद्ध आत्मा आहे, शुद्ध भाव आहे. दोष आले जीवनामध्ये, कुठे आले? बुद्धीमध्ये. कुठे आले? मनामध्ये, इंद्रियामध्ये दोष आले, आत्मा झाकळला गेला. आत्म्याचा जो प्रभाव तुमच्या अंतःकरणात प्रगट व्हायला पाहिजे तो पडत नाही. तुम्ही झाकळलं त्याला, विषयाच्या नादी लागले, भरकटलो. तुम्हाला मन वेगळं मागतं, बुद्धी वेगळं मागते. काही लोकांना विचार आवडतात, पण विचारावर अंमल करता येत नाही. नाही महाराज, ते सगळं कळतं आम्हाला, पण ते जे वळत नाही. वळण्यासाठी तर संतांची संगत आहे. एक शब्द आहे हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांचा, ज्ञानदेव सांगे. कोण सांगे? माऊली. काय सांगतायत? दृष्टांताची मात. दृष्टांत शब्द महत्वाचा बरं का. अनुभवला आलेली गोष्ट. दृष्टांत म्हणजे असं स्वप्न दृष्टांत झाला. काहीच्या स्वप्नामध्ये कोण कोण येतं देव जाणे. दृष्टांत अनुभवाची मात, गोष्ट. काय? साधूचे संगती तरुणोपाय. चांगल्याच्या संगतीमध्ये राहा, तरुण झाल. माझा एक मित्र आहे, त्याला पैसा आहे पण जेवढा पाहिजे तेवढा नव्हता. मुंबईमध्ये स्वामीजीकडे शिकत असताना त्याच्या वडिलांनी ऐपत नसताना मलबार हिलमध्ये घर घेतलं होतं मुंबईला. आणि मलबार हिल ह्या जगातला अमेरिकेपेक्षा सगळ्यात महागडं ठिकाण आहे बरं का. भारताला गरीब समजू नका. न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, त्याच्यापेक्षा महाग मलबार हिलला आहे. तिथं त्यांनी फ्लॅट घेतला ऐपत नसताना. मी ते वडिलाला सहज विचारलं, बोले अहो तुम्ही ऐपत नाही काय नाही, इथं किती बिल्डिंग आली असती तेवढ्या पैशामध्ये इकडे. नाही म्हणे महाराज, माझं जरा भाव वेगळा आहे. काय वेगळा आहे? मलबार हिलमध्ये जर माझं पोरगं राहिलं तर त्याला जोडीदार,
संगत इथल्या लोकांची होईल जे गर्भश्रीमंत आहेत. समजून घ्या, जे गर्भश्रीमंत. जर उद्या व्यापारामध्ये तोटा आला, काय आला, याचे मित्र याला एका मिनिटात वर उचलतील. याला म्हणतात बाप. किती पुढचा विचार केला. ऐपत नसताना चांगल्या साधूचे संगती हाच अर्थ आहे, दुसरा अर्थ नाही आहे. मी संगती माझ्या मुलाला चांगली मिळावी, मित्र चांगले मिळावेत. स्वस्त आहे ते उपयोगाचं नाहीत, महाग आहेत ते उपयोगाचे आहेत. आजही बघा ना तुम्ही, विद्वानाची पोरं विद्वत पद्धतीने बोलतात, शिवाय देत नाहीत. ग्रामीण भागात अजून हलक्या ठिकाणी जा तुम्ही, त्यांची भाषात मनुष्य जन्म एक आहे बरं का. झोपडीमध्ये जन्माला आलेला असू द्या, झोपडपट्टीमध्ये असू द्या, नाही तर मलबार हिलमध्ये असू द्या, मनुष्य एक आहे. संगत भाषा बदलते, संस्कार बदलते. जो मनुष्य अंतरिक्षावर विचार करू शकतो तोच मनुष्य पाकिट मारण्यावर विचार करतो, देशाला फसवण्यावर विचार करतो. तोच मनुष्य चोरी करतो, डाकू टाकतो, आणि तोच संस्कारातला मनुष्य कीर्तन करतो. केवळ संगती याचं सेंट्रल पॉइंट आहे. आमच्या बरोबर राहणारी माणसं चुकत असतील थोडेफार, जेवढे पाहिजे तेवढे विद्वान निघत नसतील, मान्य, दुखी नाहीत. साधूचे संगती तरुण दुखी नाही. आमचे 1-2 मुलं आहेत भगवानगडावर, फार छान आहेत ते. मी एकदा 2दा निबंध लिहायला दिले त्यांना ज्ञानेश्वरीवर. एका मुलाने मला येऊन सांगितलं की महाराज 2 काम जास्त सांगा पण लिहायचं सांगू. की आमच्या मुलाला माहिती ना कोण मुलगा आहे, म्हणून ते जास्त असले बिचारे. काय सांगितलं त्यांनी, 2 कामं जास्त सांगा. 4 तास काम करतो पण लिहायचं सांगू, सुखी आहे. माझा मुद्दा लक्ष घ्या, ज्ञान कमी पण सुखी आहे. तुमचे मुलं सकाळी 7ला जातात, रात्री 10ला परत येतात, पैसे कमवतात पण दुखी आहेत, चेहरा सुकलेला असतो. संसार काय सांगतो ते सांगतो तुम्हाला. का तुम्ही त्या मुलाच्या पाठीमागं एवढे लागला ना. आम्ही जे कमवलं नाही ते मुलांनी कमवलं. मला तर कधी कधी असं वाटतं तो मुलगा नसतो, हमाल जन्माला आलेला असतो. यांच्या इच्छांचं ओझं त्या मुलाच्या पाठीवर टाकलेलं असतं. मी नाही करू शकलो तू कर. अरे काय संसार शिकवता, त्याला आनंदी राहायला शिकवा, श्रेष्ठ व्हायला शिकवा. गडांचे काही शिष्य आहेत, त्यापैकी एकाला एकच मुलगा झाला, वैशीचिया, आणि त्यांनी ठरवलं त्याला कलेक्टर करायचं. श्रीमंत माणूस कलेक्टर, किती पैसा लागू, का कोणास ठाऊक बुद्धीने कलेक्टर होतो हे भारताला पटतच नाही. काय म्हणतात ते, किती पैसा लागू. अरे काय कसं आहे ते, स्पर्धा परीक्षा आहे ती, पैशाने पास नाही होत. मुलांनी अभ्यास केला पाहिजे ना, जबरदस्ती काय करणार तुम्ही. आमच्या कीर्तन परंपरेमध्ये एक दृष्टांत फार प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकला असेल. सनई वाजवणाऱ्याचा मुलगा सनई वाजवत नव्हता. याला राग आला, हातपाय बांधले आणि त्यांनी ते तोंडात सनई टाकली. पोरगा म्हणलं इथपर्यंतच तुमच्या हातात आहे, फुकायचं माझ्या हातात आहे. काय जबरदस्ती करणार तुम्ही, काय संमत आहे जबरदस्ती करायचा. पैसे खर्च करू शकता लंडन पर्यंत, तिथं काय करायचं. आनंद त्याला तो म्हणला खरं. अरे म्हणलं काय मूर्ख माणूस आहेस का. गरीब ज्याला चिमटा पडलेला आहे त्याने करिअरचा विचार कर. तू मूळचा श्रीमंत आहे, तुझं उत्पन्न मोठं आहे, मुलगा एकुलता एक आहे. उद्या जर तो कलेक्टर झाला आणि गेला आसाममध्ये, तुम्ही म्हातारी काय करणार इथं. कळतंय तुम्हाला. ते माणूस भाग्यवान, बाप आणि पोरगा एकत्रित जेवतो, ते घर भाग्यवान आहे. अरे मनुष्य आहात तुम्ही, आनंदासाठी जन्माला आलात, पैशाची गुलामी करू नका. जे असेल ते असेल,
आणि माझा अनुभव सांगतो तुम्हाला, कितीही श्रीमंताचं ताट असू द्या, 100 रुपयाच्या पुढे त्याच्यामध्ये फूड नसतं. हां, 100 रुपयाच्या पुढे. चपाती किती रुपयाची असते, किती ग्राम असते चपाती? भाताची साईज बघा, भाजीची साईज बघा, तिचं जर मूल्यांकन करा, 100 रुपयाच्या आत पदार्थ. आणि त्या 100 रुपयाच्या आत पदार्थाला आयुष्यभर तुम्ही गुलाम करता, विषयाच्या मागे, धनाच्या मागे, करिअरच्या मागे लावता. ज्याला नाही त्यांनी करिअर करावं, आहे त्यांनी आनंद घ्यावा. हे मनुष्य जन्म आहे, जीवन आहे. ते भांडणं असू द्या, म्हणून जुन्या काळामध्ये एकत्र जेवण्याची पद्धत होती. 3 भाऊ आहेत, एकत्र जेवतात, जेवता जेवता भांडणं करतात. सकाळी असं केलं ते संध्याकाळी. जे परिवार एकत्रित जेवत नाही ना, तो एकत्रित राहत नाही. जेवण निमित्त आहे, समज गैरसमज जाण्याचा तो टेबल आहे. कळलं तुम्हाला? अरे मी असं ऐकलं, अरे मी तुझ्याविषयी असं ऐकलं. बसून एकत्र सगळं नीट होतं. एकत्र बसला तर मनातल्या मनात ठेवलं ना, नारू होतो त्याचा, सडते ती गोष्ट आणि घाण वास येतो. एखादी गोष्ट सडली तर मनात सडू, आता बाहेर सडू, तोंडातून घाण वास येतो, बोलणं बदलतं त्या माणसं. भाऊ भावाशी चुकीचं बोलतो, असेल ना गैरसमज, बसून एकत्रित करा. हे करू नको, मला आवडत नाही, ते करू नको, मला आवडत नाहीत. पण जग असं आहे, एकत्रित राहू देत नाही. जग कसं आहे, एकत्रित राहू देत नाही. परमार्थ असा आहे, एक केल्याशिवाय सुख नाही. याला म्हणतात अद्वैत. परमात्मा आणि तुम्ही एक आहात. वैकुंठ भुवनी पहिल्यांदा, नंतर सर्वत्र वैकुंठ केले असे. आणि चतुर्भुज नर, याचा अर्थ कळाला का तुम्हाला? मनुष्य आहात पण आता देव झालात. नर हा चतुर्भुज झाला. चतुर्भुज नर, नर होऊन ठेले. हरिपाठ करता करता एक वेळ तुमच्या जीवनामध्ये असते, टप्प्याटप्प्याने तुमच्या जीवनात बदल होतो. आणि शेवटचा बदल चतुर्भुज नर भगवंत स्वरूप होतं. आणि अंतिम भगवंतामध्ये मनुष्य विलीन होतो. भाव चांगला पाहिजे.